हॅलो फ्रेंड्स, मी ट्रॅव्हलिंग ईशा. माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रामोजी फिल्म सिटी, श्रीशैल्यम आणि कुरवपूर याच्या दर्शनानंतर माझा डे 5 होता, तो म्हणजे तेलंगणा म्हणजेच हैदराबाद एक्सप्लोर. आम्ही गेलो रामोजी फिल्म सिटीपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगी मंदिराकडे. हे दूरवरूनच दर्शन देणारं मंदिर. यामध्ये राणा गोपुरम हे पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल. परमानंदगिरी नावाच्या छोट्याशा टेकडीवर हे मंदिर आहे आणि या मंदिरावर जाण्यासाठी जवळपास 145 पायऱ्या आहेत. पूर्णपणे पांढरं असलेलं हे मंदिर. या मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतीही तिकीट नाही, पण मात्र या मंदिरामध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफीला अलाउड नाही आहे. परंतु पार्किंग चार्ज आहे 50 रुपये. तसेच इथले मुख्य आकर्षण म्हणजे गर्भगृहातील व्यंकटेश्वराची 9.5 फूट उंच भव्य मूर्ती, जी हुबेहूब तिरुपती बालाजीसारखे दिसते. या मंदिराच्या आजूबाजूला बरीचशी मंदिरं आहेत आणि त्यातलंच सगळ्यात महत्त्वाचं मंदिर ते म्हणजे नवग्रह मंदिर. सूर्यदेव मधोमध स्थित आहेत आणि ते भगवान शिव, राम आणि अष्टलक्ष्मीचे देखील मंदिरे आहेत. या मंदिरातील मला आवडलेली गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये असलेली मोठी घंटा आणि त्याचा होणारा घंटानाद. समोरच असलेलं भव्य मंदिर आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता. इथे बऱ्याच पिक्चरचं पण शूटिंग झालेलं आहे. द शिवाजी बॉस यासुद्धा मंदिराचं शूटिंग इथेच झालेलं आहे. या मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही गेलो. नंतर हैदराबादमधील या रस्त्यांना हॅलो हाय बाय करत आम्ही गेलो यादगीर गुट्टामधील श्री नरसिंह लक्ष्मी मंदिराकडे. या मंदिराला पार्किंग चार्जेस होता 500 रुपये आणि मंदिराला वरती जाण्यासाठी रिक्षाची पण सोय होती. तरी शेअरिंग रिक्षा होती 100 रुपये, जाण्याचे 100 आणि येण्याचे 100. मित्रांनो, या मंदिराचं सगळ्यात वैशिष्ट्य होतं ती म्हणजे इथली मूर्ती. इथे मी गुगल इमेज घेतलेल्या आहेत, कारण या मंदिरामध्ये पूर्णपणे फोटोग्राफी नो अलाउड आहे. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे सुवर्णगिरी मंदिराला. या मंदिराला पण फोटोग्राफी अलाउड नव्हती. परंतु मित्रांनो, या पवित्र मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला बंदी असल्यामुळे नियमांचा आदर करत मी फोटोग्राफीचा कॅमेरा थोडासा बंदच केला. मंदिराच्या आत प्रवेश करताना ही दगडी पावले आपले लक्ष वेधून घेतात. असं मानलं जातं की साक्षात प्रभू व्यंकटेश या भूमीवर पहिलं पाऊल ठेवले आणि अवतरले आहेत. या मंदिराचा अद्भुत इतिहास असा म्हणजे दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराची एक प्रतिकृती मानली जाते. टेकडीवर वसलेले हे मंदिर आणि तिथली शांतता मनाला एक वेगळी आणि सकारात्मक ऊर्जा देते. तिरुपतीला जाताना हुबेहूब असाच सात्विक अनुभव आपल्याला येतो. या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला एक टीका लावला जातो. पुरुष आणि स्त्रियांना दोघांना सुद्धा तिथे टीका लावला जातो. मला हे मंदिर फार आवडलं. तुम्ही जर हैदराबाद एक्सप्लोअर करत असाल तर नक्की जावा. तिथेच पुढे गेल्यावर या मंदिराचं सगळ्यात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे जलनारायण स्वामी मंदिर. इथे भगवान विष्णूंची पाण्याच्या अवस्थेतील तरंगणारी अत्यंत विलोभनीय मूर्ती पाहायला मिळते. क्षीरसागरामध्ये शेषनागावर शयन करणाऱ्या विष्णूंचं हे रूप आहे. या मूर्तीचं दर्शन घेतल्यावर एक असीम शांतता आणि खरोखरच तिरुपती बालाजीमधील व्यंकटेशाचे दर्शन घेतल्यासारखेच वाटते. येथील हनुमानाच्या मूर्तीचं काम सुरू होतं आणि त्यामुळे मला बराचसा असा व्हिडिओ व्यवस्थित असा घेता आला नाही. परंतु तुम्ही पाहू शकता की हा आजूबाजूचा परिसर आणि तेथील वातावरण खूप सुंदर होतं. श्री नृसिंह लक्ष्मी मंदिरामध्ये सुद्धा असंच होतं. फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आम्हाला बऱ्याच काही स्क्रिप्ट घेता आल्या नाहीत. बऱ्याचशा मंदिरांचे फोटो मी गुगल सर्च करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातील फोटोज. तिथली मूर्ती अवाढव्य दगडाच्या गुहेत स्थित आहे. असं मानलं जातं की हे देवाचं स्वयंभू रूप असून त्या प्रचंड शिळेखाली कमालीची चुंबकीय आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. जुन्या काळाचं हे मूर्तीचं संरक्षण व्हावं, तसंच देवाचं उग्र रूप शांत राहावं असं मानलं जातं. हे होतं बिर्ला मंदिर. इथे सुद्धा फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मी बऱ्याचशा इमेज ह्या गुगलच्या साहाय्याने घेऊन तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. हैदराबादच्या केंद्रस्थानी हुसर्स तलावाजवळ नौबत पहाडाच्या उंच टेकडीवर वसलेलं हे बिर्ला मंदिर. या मंदिराची स्थापना रंगनाथ नंदा यांच्या हस्ते झाली. या मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान व्यंकटेशाची 11 फूट ग्रॅनाइटची मूर्ती आहे. ह्या इमेज मी गुगलवरून घेऊन तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, कारण इथे सुद्धा फोटोग्राफीला मनाई होती. हे होतं
हैदराबादचे सगळ्यात पर्यटकांचं आकर्षण म्हणजे चारमिनार. या चारमिनारची स्थापना 1591 साली कुतुबशाही राजवंशाचे 5वे सुलतान मोहम्मद कुली कुतुब शाह यांनी असं केली. त्यावेळी शहरात पसरलेल्या प्लेग या भयंकर साथीच्या आजाराचं उच्चाटन झाल्याच्या आनंदात देवाचे आभार मानण्यासाठी सुलतानाने या वास्तूची निर्मिती केली होती. या वास्तूच्या सर्वोच्च मजल्यावर एक सुंदर अशी मशीद आहे. आपल्याला चारमिनारच्या वरती जाण्यासाठी मोठ्या आणि उंच दगडी पायऱ्या चढून जावं लागतं. 30 रुपये पर हेड आणि लहान मुलांसाठी 25 रुपये असं इथे तिकीट आहे. या वास्तूच्या चारही कोपऱ्यांवर 4 मोठे मनोरे आहेत, त्यामुळे याला चारमिनार असं नाव पडलं असं म्हणतात. चारमिनारचा सगळ्यात महत्त्वाचा बाजार म्हणजेच लाड बाजार, यालाच चुडी बाजार असं पण म्हटलं जातं. परंतु या बाजारात फिरताना तुम्ही एक काळजी नक्की घ्या, ती म्हणजे वस्तूंची चौकशी आणि रेट व्यवस्थित तपासा. कारण बऱ्याच बाबतीत इथे सांगितलं जातं एक आणि नंतर वस्तूची किंमत वेगळीच घेतली जाते. आम्हाला 20 रुपयाचा उसाचा ग्लास सांगून आमच्याकडून 40 रुपये घेतले होते. त्यामुळे तुम्ही किमतीची आणि वस्तूची व्यवस्थित देखरेख घ्या. काहीही खरेदी करताना ते व्यवस्थित तपासून पण घ्या. येथील वरतून आपल्याला मशिदीचं पण दर्शन होतं. हे चारमिनार तुम्हाला कसं वाटलं? हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्लॉगसाठी आणि व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ईशा है तर ईशा है. हा होता डे 5 कम्प्लीट व्लॉग. नक्कीच आपण आता भेटू व्लॉग 6मध्ये. यामध्ये दर्शन होणार आहे कडगंजी आणि तुळजापूरचं दर्शन. तोपर्यंत बाय बाय.